नमस्कार मित्रांनो. हाती तर सर्व काही येत आहे. पण तरीसुद्धा काही हातून निसटल्यासारखं वाटतंय. नातं आहे जवळचं, पण मग अंतर का वाटतंय? अशाच प्रकारचा काही अनुभव वृषभ राशीच्या व्यक्तींना येणार आहे एप्रिल महिन्यामध्ये. तसं पाहिलं तर हा महिना तेवढा साधा, सोपा, सरळ नक्कीच नाही. कारण या महिन्यामध्ये तुमच्या आयुष्यात 2 गोष्टी एकाच वेळी घडणार आहेत. पहिली म्हणजे पैशाची उत्तम आवक होणार आहे आणि दुसरी त्याच वेळेस अचानक वाढणारा खर्चसुद्धा आव असून उभा राहील. आणि यामुळेच तुम्हाला असं वाटू शकतं, की पैसा तर येत आहे, पण तो टिकत नाही. विशेषतः महिन्याच्या पहिल्या 15 दिवसांमध्ये मनावर थोडा ताण येईल. पैशाचं गणित काही जुळत नाही असं वाटेल. पण लक्षात ठेवा, हा महिना वाईट नक्कीच नाही. हा महिना तुम्हाला चांगली समज देणारा आहे. कारण या महिन्यामध्ये तुम्हाला अपेक्षेपेक्षाही जास्त आर्थिक लाभ मिळू शकतो. फक्त खर्चावर नियंत्रण ठेवणं अतिशय गरजेचं राहील. अनावश्यक खर्च, अचानक खर्च यामुळेच तुमचं आर्थिक संतुलन बिघडू शकतं. आता थोडं नातेसंबंध किंवा रिलेशनशिपबद्दल सांगायचं झालं, तर जर का तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल, तर या महिन्यामध्ये वादविवाद, गैरसमज आणि इमोशनल डिस्टन्स थोडं वाढू शकतं. या गोष्टींचा अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये मिळणार आहे. काही वेळा तर हे वाद अगदी ब्रेकअपपर्यंतही जाऊ शकतात. म्हणून लक्षात ठेवा, प्रेम जर का टिकवायचं असेल, तर अहंकार सोडावा लागेल. थोडं शांततेने, समजुतीनं घ्यावं लागेल. आणि हाच तुमचा अप्रोच तुमच्या रिलेशनशिपला वाचवेल. आता तुमचं आरोग्य किंवा हेल्थ याबद्दल सांगायचं झालं, तर शारीरिक आरोग्य किंवा फिजिकल हेल्थ तुमची उत्तमच राहील. पण पहिल्या 15 दिवसांमध्ये थोडासा मानसिक तणाव जास्त झाल्यासारखा जाणवेल. यानंतर मात्र गोष्टी हळूहळू नॉर्मल होतील. घरातील वातावरण किंवा फॅमिली हॅपीनेसबद्दल सांगायचं झालं, तर घरातलं वातावरण साधारणतः शांतच राहील. पण वडीलधाऱ्या ज्या व्यक्ती आहेत, त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. या महिन्यामध्ये तुम्ही घर किंवा वास्तूच्या संबंधित कामं सुरू करू शकता. नवीन घर घेणं, वास्तूमध्ये रिनोव्हेट करणं, अशा प्रकारचे कामं तुम्ही निश्चित सुरू करू शकता. आता एक खास गोष्ट, जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर तुम्हाला या महिन्यामध्ये चांगला फायदा मिळू शकेल. रिस्क मात्र थोडी जपून घ्या. विद्यार्थी वर्गांसाठी खास करून सांगायचं झालं, तर हा महिना अतिशय उत्तम असणार आहे. म्हणजेच तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी होतील. तरीसुद्धा तुमचा फोकस मात्र कायम ठेवा आणि तुमच्या मेहनतीचे परिणाम तुम्हाला निश्चितच मिळतील. ज्या विवाहित व्यक्ती आहेत त्यांच्याकरता सुद्धा हा महिना अतिशय सुंदर असणार आहे. नातेसंबंध सुमधुर राहतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर एकत्र वेळ घालवा, ज्याला आपण क्वालिटी टाइम स्पेंडिंग म्हणतो. कदाचित फिरायलाही जाणं होऊ शकेल. आता करिअरबद्दल सांगायचं झालं, तर साधारणतः गेल्या महिन्यामध्ये म्हणजे मार्च महिन्यामध्ये करिअरच्या संदर्भात जे प्रश्न होते, ते या महिन्यामध्ये हळूहळू सुटताना दिसतील. आणि काही लोकांना नवीन संधीसुद्धा मिळू शकतात. आता एक महत्त्वाचा काळ. या महिन्यातील 17 एप्रिल ते जवळजवळ 22-24 एप्रिलपर्यंतच्या काळामध्ये अचानक खर्च वाढू शकतात. खरं तर हा कालावधी या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला थोडासा मानसिक तणावामध्ये भर टाकू शकेल आणि हे जे मानसिक तणाव असतील, हे थोडे पैशाशी निगडीत जास्त असतील. याचप्रमाणे भावंडांशी मतभेद होऊ शकतात किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातली चिंता वाढू शकेल. आधीपासूनच जर का तुमची भाऊ-बंदकीची काही मॅटर किंवा काही तशा प्रकारच्या गोष्टी चालू असतील, तर ते या दरम्यान थोडंसं टोप दाटू शकते.
म्हणूनच या काळामध्ये थोडं सावध राहणं गरजेचं आहे. आता काही स्पेशल डेट्स किंवा दिनांक किंवा तारखा. या महिन्याच्या 2 तारखेला पौर्णिमा आहे आणि 27 तारखेला अमावास्या आहे. या दिवशी मोठे आर्थिक निर्णय टाळणं गरजेचं राहील. कारण जास्त भावुक होऊन निर्णय चुकीचे होऊ शकतात. तर वृषभ राशीच्या व्यक्तींना खास जर सांगायचं झालं या एप्रिल महिन्याच्या बाबतीत, जर तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवलं, भावनांवर नियंत्रण ठेवलं आणि योग्य निर्णय घेतले, तर हा महिना तुमच्या इच्छा, आकांक्षा पूर्तीचा ठरणार आहे आणि त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या समाधान देणारा ठरू शकतो. धन्यवाद.